शेती करतात जवळपास एक 6 ते 7 वर्ष झाले आम्ही त्यांचा एकदा अनुभव घेतल्यानंतर आम्हाला कळालं की 6-7 वर्ष झाले त्यांनी रासायनिक खताचा एक दाणा सुद्धा त्यांच्या जमिनीमध्ये टाकलेला नाही आणि त्याचा आज त्यांना जो बेनिफिट बघायला भेटला तर आज आपण बघू शकता 5व्या वर्षीला सुद्धा हा प्लॉट असून असं कुणी म्हणू शकत नाही का हा 5व्या वर्षी हाऊस ठेवलेला आहे। तर आता ह्या प्लॉटला मित्रांनो आपल्या शेतीमित्र ॲग्रो टेक्नॉलॉजी कंपनीच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण नियोजन घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपल्या कंपनीच्या माध्यमातून जे बेसल डोस देण्यात येणार आहे किंवा त्याच्यानंतर जे फवारण्या वगैरे आपण देणार आहेत तर त्याचा काय उपयोग झाला किंवा त्याच्यातून त्यांना काय रिझल्ट झाला किंवा काय रिझल्ट मिळणार आहे आपण परत एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे। पण आज मी खास हा व्हिडिओ ह्याच्यासाठी काढलेला आहे का 5व्या वर्षी हा प्लॉट असून एवढ्या सुंदर पद्धतीने एवढ्या त्याची ग्रोथ वगैरे सगळी चांगली झालेली आहे। तर मित्रांनो तुम्हाला देखील जर असंच उत्पन्न मिळवायचं असेल तर कुठल्याही पद्धतीने काय ना पण तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करायला पाहिजे। कारण सेंद्रिय शेतीमुळं जे जमिनीची जी आता आपली इथून मागं जे आपण रासायनिक खतं किंवा कीटकनाशकं तणनाशकं वापरून जे जमिनीचा आपण पोत घालवला आहे त्याला जर आपल्याला जागेवर आणायचं असेल तर कुठलं काय ना पण आपल्याला सेंद्रिय खतांचा वापर करणं आवश्यक आहे। तर सेंद्रिय खतांचा जर तुम्ही वापर केला किंवा सेंद्रिय शेतीचा जर तुम्ही अवलंब केला तर तुम्हाला देखील असंच उत्पन्न मिळू शकतं। किंवा आता हा 5व्या वर्षी प्लॉट आहे म्हणजे आता तुम्ही विचार करा आज साधा 1 एकर लागवड करायची जरी ठरली तरी एकरी 50,000 ते 60,000 रुपये बियाण्यासहित मजुरीसहित खर्च उसाला येतो। आता हा जर असंच आपण प्रयोग केला 3ऱ्या वर्षी 4थ्या वर्षी तर आपला तो खर्च कमी होऊन उत्पन्न आपल्याला इथं वाढणार आहे। तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर मित्रांमध्ये शेअर करा आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।